ॲडव्होकेट वसंतराव डी साळुंखे यांचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा कार्यकारिणीवर सलग 5 वेळा निवडून आल्याबद्दल सत्कार व 71व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम व प्रसिद्ध उद्योजक मानसिंग पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते। वसंतराव डी साळुंखे यांना उदंड आयुष्याच्या व पुढील समाजकार्याकरिता उपस्थित मान्यवरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। आदर्श निश्चितच हा एक फार मोठा विजय आहे। बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख वकिलांना रिप्रेझेंट करते। अशा बार कौन्सिल मध्ये सलग 5 वेळा प्रत्येक टर्म जी 5 वर्षाची असते अशात निवडून येणं ते वकिलांसारख्या बुद्धिजीवी प्रवर्गाकडून मत मागून त्यांच्याकडून प्रचंड मताने निवडून येणं ही फार एक मोठी उपलब्धी आहे। आणि अशा पद्धतीचं यश संपादन करणारे आदरणीय श्री साळुंखे साहेब एक एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्रातले आहे। आज त्यांचा थोडा उत्साह साजरा काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीने? साळुंखे साहेबांचा मुलगा म्हणून मी तर त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा मी त्यांचे आशीर्वाद घ्यायला कधी मला आनंद होईल। हा कार्यक्रम विशेषतः साहेबांवर प्रेम करणारे शुभेच्छुक आप्तेष्ट आणि सर्व मित्रमंडळ वकील मित्रमंडळांनी आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम त्यांचे मी धन्यवाद देईल। एक खूप मोठ्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला। पूर्ण मराठवाड्यातून विविध तालुक्यातून वकील मंडळी आलेली आहेत। त्यांचं सगळ्यांचा मी आभार आणि शुभेच्छा वकील परिषद अटेंड केली पण एवढा रिस्पॉन्स आणि एवढी गर्दी कुठंच बघितलं नाही। नेमकं काय त्यांचं त्यामागचं साहेबांवर प्रेम सर्व वकिलांचं प्रेम आणि दर इलेक्शन झाल्यानंतर 5ही वर्ष वकिलांमध्ये राहून वकिलांचं ग्रासरूट लेवलच्या अडचणी सॉल्व्ह करणं त्यांच्यासोबत काम करणं हे त्यांच्या यशाचं गमक आहे। सर आज साहेबांचा आज विशेष फादर डे आहे त्याबद्दल काय सांगाल? आज निश्चितच वडील म्हणून आमच्यासाठी रोजच फादर्स डे असतो, तरी आज जागतिक फादर्स डे असल्यामुळे त्यांना मी फादर्स डेच्या शुभेच्छा देईन। आणि सर्व वकील आमच्या वयाचे जे वकील मंडळ आहेत त्यांच्यासाठी एक वडीलधाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि करत राहतील अशीच मी इच्छा व्यक्त करेन। मी ॲडव्होकेट वसंतराव साळुंखे। खरं तर मला सांगताना अभिमान वाटतो महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल मध्ये 2 राज्यामधून सलग 5 वेळा निवडून येण्याचा मान ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांनी त्या ठिकाणी नोंदवला। याच्यासारखा दुसरा अभिमान त्या ठिकाणी नाही। मी पहिल्याच वेळेस जेव्हा भेटलो साळुंखे साहेबांना तर त्याच वेळेस मी माझ्या सर्व मित्रांना सांगितलं एक सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग असलेला माणूस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हायकोर्टामध्ये
आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने मला जेव्हा माहिती मिळाली का या ठिकाणी ऍडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांचं त्या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा होतोय, मी सर्व कामं बाजूला ठेवले. मी म्हणून आपण साळुंखे साहेबांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजे आणि त्यांना वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी पुढील आरोग्यासाठी आणि पुढील आपल्या सामाजिक कामासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी हजर राहिलो. त्यांना त्या ठिकाणी भावी काळासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके सर. ॲडव्होकेट श्री वसंत साळुंखे हे माझे चुलतेच नाही तर माझे सिनियर सुद्धा आहेत. मी त्यांच्या ऑफिसला राहूनच कायद्याचे ज्ञान प्राप्त केलेले आहे. मी घरचा मेंबर म्हणून सांगतो, ते आदर्श कुटुंब प्रमुख तर आहेतच, परंतु ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून माझे सिनियर म्हणूनही सांगतो की त्यांच्यासारखा सिनियर मिळायला कोणत्याही वकिलाला भाग्य लागतं. आज जवळपास 12,000 मॅटरपेक्षा 12,000 प्रकरणापेक्षा जास्त प्रकरणं त्यांनी विविध न्यायालयात चालवलेले आहेत. मग सिव्हिल असो, क्रिमिनल असो, घटनात्मक असो की आणखी कोणत्याही प्रकारचे असो, माननीय साळुंखे साहेबांनी चालवलेले आहेत. ते एक आदर्श व्यक्ती, आदर्श पिता, आदर्श कुटुंब प्रमुख व आदर्श वकील आहेत. त्यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो. मी सुदर्शन साळुंखे. थँक्यू. साहेब एकानं सांगा. आमच्या पूर्ण मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातले तमाम जेवढे विधिज्ञ आहेत त्यांच्यासाठी आज गर्वाची गोष्ट आहे. एकतर साहेब गेल्या 5व्या वेळेस महाराष्ट्र बार काउन्सिलचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. साळुंखे साहेबांचा परिचय म्हणजे सर्व ज्युनियर, सिनियर, वरिष्ठ प्रत्येक विधिज्ञांना आपलेसं वाटणारं हे नेतृत्व आहे. आज त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. आज हा मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हा जो जनसमुदाय तुम्ही विधिज्ञांचा बघता आहे तो अतिशय त्यांच्या कार्याची पावती देणारा आहे. आमच्यासारख्या ज्युनियर वकिलांना कधीही त्यांनी सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो किंवा कायदेशीर बाबी असो, कधीही त्यांना आम्हाला अपॉइंटमेंट देण्याची वेळ कधीही येऊ दिली नाही. सकाळी 6 वाजो का रात्रीचे 12 वाजो प्रत्येक ज्युनियर वकिलाला कधीही अहोरात्र त्यांची सेवा, प्रत्येक ज्युनियरला जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा त्यांनी आमच्या ज्युनियरच्या पाठीमागं येऊन कधीही उभे राहिलेले आहे. आणि आजचा हा जो जनसमुदाय आहे ही त्यांच्या कार्याची पावती आहे. आम्ही सर्व ज्युनियर वकील उद्या भविष्यात एक कशा प्रकारे चांगला विधिज्ञ व्हावा याचं उत्तम उदाहरण जर कोणाला शिकायची गरज असेल तर वसंतराव साळुंखे साहेब हे जे आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्याकडून प्रत्येक ज्युनियरनी भविष्यात वकिलासाठी एक नेतृत्व म्हणून किंवा एक गुरुस्थानी म्हणून त्यांचा नक्कीच एक आदर्श घ्यावा असं मला आजच्या या संयम प्रसंगी योग्य वाटते. माझं ऍडव्होकेट उमेश बोडके पाटील. मी जिल्हा व सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या 20 वर्षापासून वकिली व्यवसाय करतोय आणि निश्चितच साहेबांचं माझ्या वकिलीमध्ये पहिल्यापासून तर आजपर्यंत पाठबळ राहिलं आहे. आज या ठिकाणी की बार काउन्सिल मध्ये सलग 5व्यांदा निवडून आले व्ही.डी. साळुंखे साहेब, त्यांचा आज हा कार्यक्रम आणि दुसरी गोष्ट त्यांचा हा 71वा वाढदिवस सुद्धा आज या ठिकाणी आपण सगळे वकिली बंधू साजरा करत आहोत. की गेल्या अनेक वर्षापासून जे काही वकील बंधू आहेत, आमचे नवनिर्मित वकील आहेत, जुने वकील आहेत, त्यांचा सर्व जे काही प्रश्न असतो बार काउन्सिल मधले, त्यांच्या अडीअडचणी असतात, हे नेहमी सातत्याने व्ही.डी. साळुंखे साहेब आमचे घरातल्या मेंबर सारखे आम्हाला सर्वांना प्रेम करून ते सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत अनेक त्यांनी अडीअडचणी वकिलांच्या चांगल्यापैकी सोडवले आहेत. आणि त्यानिमित्तानं यामध्ये आज 2 योग आहेत. एक योग म्हणजे महाराष्ट्र बार काउन्सिलचं हे सर्वात जास्त मोठं मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये की महाराष्ट्रातला पूर्ण वकील हा मतदाता असतो आणि त्या मतदातामध्ये आज व्ही.डी. साळुंखे साहेब सलग 5व्यांदा त्या बार काउन्सिल परिषदेवरती निवडून आलेत. याचा आम्हाला मराठवाड्यामधून, महाराष्ट्रामधून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमचे ते पालक म्हणून आहेत, आमचे ते सिनियर म्हणून आहेत आणि सर्वांना प्रेम करणारे आमचे साळुंखे साहेब आज एवढ्या मोठ्या मताने निवडून आले. त्याचा आम्हाला निश्चितपणे सगळ्या वकिलांना आणि आम्हाला अभिमान आहे. दुसरी गोष्ट की आजच्या कार्यक्रमाला ते कधी न थकता
71व्या वर्षात सगळ्या वकिलाच्या सर्वांसमोर आज साजरा होतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि याचा आज औचित्य साधून आज सर्व मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पोलीस सर्व ठिकाणच्या ठिकाणी वकील बांधव आले आणि खूप छानपैकी त्यांचं आम्ही अभिनंदन केलं, त्यांना शुभचिंतन दिलं, सत्कार सोहळा केला आणि यात सगळ्याच वकिलांना खूप आनंद होतोय. आज मी ॲडव्होकेट कल्याण फुले पाटील, महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी नोटरी ऑफ महाराष्ट्र. ॲडव्होकेट व्ही डी साळुंके म्हणजे बापू माझ्या गावचे सुपुत्र आहेत. आम्ही गोदावरीच्या काठावर माजलगाव तालुक्यात साधवळ नावाचे एक गाव आहे. खरं तर आमच्या गावाला रस्ते नव्हते. काय सांगणार सर, साळुंके साहेबाचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त काय शुभेच्छा देणार सर? आपुल्या हिताशी असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या, मुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा नव्हे तर या देशाला वाटत असेल. वसंत या नावातच अशा प्रकारचं आहे. वसंत म्हणजे संत अशा प्रकारचा असताना हा महामुनी असणारा माणूस, एक तत्वज्ञ, बुद्धिवंत, नीतिवंत, चारित्र्यवंत अशा प्रकारचा एक ग्रामीण भागातून आलेला एक माणूस. त्याने या मराठवाड्यामध्ये या देशामध्ये, या राज्यामध्ये, 2 राज्यामध्ये सलग अशा प्रकारचं कर्तृत्व निर्माण केलं आहे की महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलवर सलग 5व्यांदा म्हणजे जवळजवळ 32-33 वर्ष ते या ठिकाणी ते त्यांची सेवा देणार आहे. याचं कारणच अशा प्रकारचं आहे की प्रत्येक माणसाला, प्रत्येक माणूस आपल्या घरातला आहे. सामाजिक परिवर्तन कशा प्रकारचं आहे, नाळ, गावाची नाळ असेल किंवा प्रत्येक माणसाची नाळ असेल, म्हणजे घर, गाव, शेती, माती याची असणारा ऋणानुबंध असणारा हा एकमेव माणूस आहे. आणि म्हणून आम्ही जसं छावा मराठा युवा संघटन ज्या दिवसापासून आम्ही काम करतो त्या दिवसापासून आम्ही सामाजिक परिवर्तन घडवत असताना हे सामाजिक परिवर्तनामध्ये आमच्याशी कायम एकनिष्ठ आहेत. आम्हाला छावाच्या संघटनेच्या ज्या काय केसेस आहेत त्या प्रत्येक केसेस त्यांनी मोफत सोडून देण्याचं काम केलेलं आहे. आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांनी सतत सहभागी झाले आहेत. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा या हायकोर्टामध्ये निकाल लावला तो छत्रपती शिवाजी महाराजाचे रामदास गुरु नाही असा प्रकारचा कायदा आणि कोर्टामध्ये निर्णय लावून घेणारे एकमेव वसंतराव साळुंके आहेत. कारण वसंताचं मी नावच सांगितलं, वसन आहे संत आणि बापाचं नाव दिगंबर आहे. हे कायमस्वरूपी मोकळेच आहेत. कोणत्याही माणसाच्या कोणत्याही प्रकारच्या वेदनेला किंवा कुठल्याही प्रकारच्या याला हात लावण्याचा पर्याय करत नाहीत. अशा प्रकारचा निष्कलंक, अशा प्रकारचा निष्प्रिय अशा प्रकारचे चारित्र्य संपन्न असणारे आमचे वसंतराव साळुंके यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं, छावा मराठा संघटनेच्या वतीनं आणि मी प्राध्यापक चंद्रकांत बराड, छावा संघटनेचा राज्याध्यक्ष आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं त्यांना खूप खूप दीर्घायुष्य अशा प्रकारचं लाभो अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी